यावन रावण की सभा शंभो बंधो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप खेलो रणरंग. इकडून गर्जना होतात, लढाई चालू होणार तर मराठे माघारी पळतात. बहादूर खानला अचानक गोंधळतो आणि म्हणजे मराठी लढायला आले तर माघारी का पडाले. हा सुद्धा त्यांच्या येडे आले आणि येडे आल्याच्या नंतर किल्ला लुटला गेला. आता सुद्धा येडे आलेत, आता सुद्धा किल्लाच लुटण्याची योजना आहे. म्हणून तो काय करते आपलं सर्व काही अवती ज्ञानेशाची भगिनी मुक्ताबाई. माझ्या राजाचं नाव गाजते गड दगडाच्या किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा गड शुभ जन्माला आला. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. नुकताच आपण पेडगावच्या धर्मवीर गडाला भेट दिली होती. तिथे गेल्यावर आपण छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक, तिथला किल्ला आणि तिथली मंदिरंही पाहिलीत. तर तिथे आपली 50 ते 55 वर्षाच्या एका काकांबरोबर भेट झाली. आम्ही लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये बसलो होतो आणि तिथे त्यांनी गप्पांच्या ओघाओघामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल असा काही इतिहास सांगायला सुरुवात केली ना की आम्ही थक्कच झालो. तर तेव्हा आमच्या ह्याच गप्पांमधले काही विलक्षण क्षण आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. त्या काकांना भेटल्यावर असं वाटलं ना की आपल्या आजच्या धावपळीच्या युगात आपण काल काय केलं हेही कुणाला आठवत नाही. मात्र आज हे काका किंवा यांच्यासारखे अनेक लोक हे त्यांच्या वयाच्या 50शी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास अशा आवेशाने सांगतात ना की आपल्या अंगावर काटा येतो. आणि त्यामुळे असं वाटतं की ह्या लोकांना प्रसिद्धी वगैरे काही नको आहे, तर यांना फक्त यांच्या मनात जी संभाजी महाराजांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दलची जी श्रद्धा आहे ना ती त्यांना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे. त्यामुळे ह्या अशा लोकांना पाहून असं वाटतं की आपला जो इतिहास आहे ना तो फक्त पुस्तकामध्ये बंदिस्त नसून ह्या अशा मावळ्यांच्या हृदयामध्ये सुरक्षित आहे. पण शिवाजी महाराज हे हुशार होते. शिवाजी महाराजांना पक्क ठाऊक होतं की आपण जर इतर ऋतूत जर राज्याभिषेक ठेवला तर मुघल आपल्यावर आक्रमण करते. म्हणून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक ठेवला. 6 जून त्यावेळेस आपल्याकडे पाऊस चालू होता आणि मग हे मुघल प्रयत्न करतात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक रोखायचा. पण त्यात त्यांना अपयश येतं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो ही बातमी ज्यावेळेस औरंगजेबाला कळते त्यावेळेस औरंगजेब ह्या बहादूर खानवर नाराज झालेला असतो. तुला दिलेली कामगिरी तू फत्य करू शकत नाही. मला नुसतात लोकांना म्हणतो का मी आलमगीर बादशाहचा दूध भाऊ आहे, अरे काय म्हणून त्याच्यावर नाराज झालेला असतो. मग नाराज झालेल्या आलमगीर बादशाहला हा बहादूर खान खुश करायचं ठरवतो. मग काय करतो, या परिसरातील जेवढे हिंदू मंदिरं, जेवढे हिंदू लोक होते इथनं लुटमार करून जवळजवळ 1 कोटी होन. आता आपलं चलन कसं पैशात आहे, पूर्वी होनमध्ये राहायचं, तर 1 कोटी होन 200 उच्च प्रतीची अरबीन घोडी या पेडगावच्या किल्ल्यामधून किल्ल्यामध्ये आणून ठेवले. आणि ही खबर तो कुठं द्यायला, आलमगीरला देतो. म्हणजे आलमगीर आपल्यावर खुश झाला आणि खुश झाल्यानंतर आलमगीर म्हणतो की ते सगळं पाठवून द्या, कारण की आलमगीर बादशाह औरंगजेब हा पैशाला भुकेलेला होता. मग तो आदेश देतो की ते सगळं पाठवून कुठं द्या, आग्र्याला द्या. आणि ही खबर तो जेवढ्या वेगाने औरंगजेबाला देतो त्याच्या कैकपट वेगाने शिवाजी महाराजांपर्यंत जाते. मग शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी त्यांची ठराविक लोकांची बैठक बसून तिथं असं ठरवण्यात आलं की ह्या बहादूर खानने आपल्याला राज्याभिषेक रोखायला त्रास दिलेला आहे आणि त्यातही त्या बहादूर गडावर 1 कोटी होऊन 200 उच्च प्रतीचे अरबीन घोडे ह्या बहादूर खानांनी औरंगजेबाला नजराणा करण्यासाठी आणून ठेवलेली. ही खबर ज्यावेळेस गुप्त हेरारी पण शिवाजी महाराजांना कळल्याच्या नंतर मग हा किल्ला लुटायची योजना आखल्या जाते. मग आणि त्यातही म्हणतात की जो आपल्या राज्याभिषेकाला झालेला खर्च, जो 75 लाख होऊन जो खर्च झालेला आहे त्यातच हा पेडगावचा खजाना जर आपल्या ह्याच्यात आला तर झालेला खर्च हा सगळा भरून निघेल. कारण की 75 लाख होऊन खर्च हा प्रजेच्या तिजोरीतला होता आणि तो भरून निघल्याच्या नंतर आपली जी आहे तिजोरी ते आपली बरोबरीत होईल. मग या राजांनी तो किल्ला लुटायचा, हा किल्ला लुटायचा योजना त्यांनी आखली. आणि किल्ला लुटायचा कसा, तर या किल्ल्यावर त्यांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक हे येड्याचं सोन घेऊन आले. हा किल्ला लुटायला येड्याचं सोन घेऊन आले आणि या किल्ल्याची खडाना खडा माहिती काढली आणि हे स्वराज्यात दिली. स्वराज्यात दिल्याच्या नंतर हंबीरराव मोहिते
त्या काळी नुकतेच स्वराज्याचे दुसरे सरसेनापती झालेले होते. त्यांची पहिलीच ही लढाई होती, पहिलीच त्यांची मोहीम होती. मग ती ही मोहीम यशस्वी करायचं ठरवतात. मग ते काय करतात की त्यावेळेस पावसाळा चालू होता. पावसाळ्यात असल्यामुळे एवढे जे शिवाजी महाराजांकडे सैन्य हे कमी होतं, कारण की त्यांचं सैन्य हे बाकीचं जे पावसाळ्यात शेती करायला जायचं. ठराविकच सैनिक रायगडावर राहायचे. मग एक 10,000चं सैन्य त्यांचं त्या रायगडावर होतं. त्यातलंही 9,000चं सैन्य घेऊन खंडेराव मोहिते या किल्ल्यावर आक्रमण करायसाठी येतात. इथं त्यावेळेस औरंगजेबाचं जवळजवळ 30-35 हजाराचं सैन्य होतं. आणि हे 30-35 हजाराच्या सैन्यांशी आपलं 9,000चं सैन्यसुद्धा काय करू शकणार नव्हतं. हे ठाऊक असताना सुद्धा हा किल्ल्यावर आक्रमण. पण किल्ला लुटायचा कसा, तो योजनाबद्ध आखायचा. गनिमी काव्याने हा किल्ला लुटायचा. म्हणजे या ठिकाणी गनिमी कावा केला कसा त्यांनी बघा. तर आंबेराव मोहिते 9,000चं सैन्य घेऊन रायगडावरून निघले. रायगडावरून ते महाबळेश्वरहून वाईला आले. वाईवरून तुमचं ते जेजुरीला आले. जेजुरीवर पुढं मोरगाव सुप्याला आले. सुप्याला आल्याच्यानंतर जे आणलेलं सैन्य आहे ना 9,000चं, त्याच्या 2 तुकड्या केल्या. एका तुकडीला त्यांनी डायरेक्ट कुठं पाठवलं, रांजणगाव मार्गे, शिरूर मार्गे, श्रीगोंदा मार्गे पेडगावच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून आक्रमण करायला पाठवलं. आणि जी दुसरी तुकडी होती, या दुसऱ्या तुकडीला त्यांनी सुप्याहून कुठं हलवलं, तर तुमचं कुरकुम आहे ना, या कुरकुमच्या परिसरात तिथं आलं. ते सैन्य तिकडे जपून बसलं. प्रत्यक्षात ह्या बहादूर खानला गुप्त हेरांकडून कळतं की मराठ्यांचं आक्रमण आपल्यावर होते. आणि किती सैन्य आहेत, तर 2,000चं सैन्य. तर मला येऊन द्या 2,000चं सैन्य, आपलं 40,000चं सैन्य. आपण या समोरासमोर आले तर ह्यांचा आपण नायनाट करू, सगळे मारू. मग शिवाजी महाराजांचं जे 2,000चं सैन्य श्रीगोंद्याहून येतं किल्ल्याजवळ आक्रमण करायला, पण किल्ल्यात येत नाही, किल्ल्याच्या बाहेरच थांबतं. हा बहादूर खान इथलं सगळं सैन्य घेऊन त्यांच्याशी लढायला जातो. पण प्रत्यक्षात लढाई चालू होणार, हर हर महादेव सगळ्या गर्जना तिकडून इकडून गर्जना होत्यात. लढाई चालू होणार तर मराठे माघारी पळतात. त्या बहादूर खानला अचानक गोंधळ तो म्हणजे मराठे लढायला आले तर माघारी का पडायचे, हा सुद्धा त्यांच्या मागं पडतो. 10-5 मैल गेल्याच्या नंतर तो मराठे पुढे हे मागं 10-5 मैल गेल्याच्या नंतर तो म्हणतो आता हे घाबरून पळाले. आपलं एवढं मोठं 40,000चं सैन्य ह्या मराठ्यांनी बघितलंय, मराठे काय येणार नाहीत म्हणला. म्हणून तो माघारी किल्ल्यामध्ये येतो. किल्ल्यामध्ये येऊन कुठं नाही येऊन थांबवतो. किल्ल्यामध्ये कुठं नाही आला की दक्षिण दिग्विजयाला जायचं असतं. दक्षिण दिग्विजयाला जायचं असल्यामुळं शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाची तयारी करतात. पण गुप्त हेरांकडून शिवाजी महाराजांना माहिती कळती. ती माहिती म्हणजे कोणती, की माऊलीच्या संगमावर औरंगजेबाचा एक मातबदार सरदार, त्याचं नाव होतं दिलेर खान. हा दिलेर खान येऊन तिथं माऊलीच्या संगमावर छावणी टाकून आहे तिथं. ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना कळती, शिवाजी महाराजांना माहिती होतं की दिलेर खान हा औरंगजेबाचा एक मातबदार सरदार आहे, तो काही करू शकतो. आपण जर दक्षिणेच्या मोहिमेवर गेलो, हे ज्यावेळेस त्या दिलेर खानाला कळलं तेव्हा तू दिलेर खान कशावर आक्रमण करेल, रायगडावर करीन. मग रायगडावर आक्रमण करीन म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना एक आदेश देऊन बोलून घेतलं. आणि संभाजीराजांना काय सांगितलं की तुम्ही जाऊन मोगलांना जाऊन काय करा, हात मिळवणी करा, म्हणजे जाऊन त्यांना मिळा. हे शिवाजीराजांचा आदेश होता. आणि संभाजीराजांनी तो आदेश पाळला आणि ते माहुलीच्या संगमावर गेले आणि दिलेर खानला जाऊन ते मिळाले. मिळाल्याच्या नंतर दिलेर खानाबरोबर संभाजीराजे जवळजवळ 3 महिने या पेडगावच्या किल्ल्यामध्ये होते. किती महिने होते? 3 महिने होते. तर याच दरम्यान संभाजीराजे हे शिवभक्त होते. या ठिकाणी भरपूर शिवचे मंदिर होते, महादेवाचे मंदिर होते. आणि मग याची पूजा होत नव्हती, कारण या ठिकाणचा जो बहादूर खान होता, दक्षिणेचा सुभेदार, यांनी या ठिकाणी आदेश काढला होता, जो कोणी मूर्ती पूजा करेल, इथं मंदिराची पूजा मंदिरात घंटा वाजवी त्याला शिक्षा दिली जाईल. मग संभाजीराजे या ठिकाणी आले, प्रत्येक मंदिरात जाऊन पूजा करू लागले, घंटा वाजवू लागली. पण याचबरोबर हे सगळं कुणी पाहिलं तर या ठिकाणी एक मराठा सरदार जो मोगलांकडे का होता, त्याचं नाव होतं पांढरे सरदार. या पांढरे सरदाराची आई ती पाहत होती. संभाजीराजे दररोज मंदिरात जायचे, पूजा करायची, हे करायची. मग संभाजीराजांबरोबर तेही जाऊ लागली, तेही मंदिराची पूजा करू लागली.
पण त्याच वेळेस त्या पांढरे सरदाराच्या आईने संभाजीराजांपाशी एक इच्छा प्रकट केली. ती इच्छा म्हणजे की आपल्याला या ठिकाणी एक हिंदू धार्मिक कार्यक्रम करायचा आहे, म्हणजे आईचा जागरण गोंधळ करायचा आहे. मग संभाजीराजे म्हणतात त्याची तयारी करा. तो जागरण गोंधळही ठरतो, तो जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालूही होतो. आणि ही बातमी ज्यावेळेस इथं असणाऱ्या ह्या सुभेदाराला कळती, बहादूर खानला कळती. मग बहादूर खान म्हणतो बहादूरगडात आणि हिंदू धार्मिक कार्यक्रम माझ्या बिगर परवानगी, म्हणजे माझ्या परवानगीशिवाय, म्हणून तो या ठिकाणी येतो आणि तो कार्यक्रम उधळायचा प्रयत्न करतो. पण संभाजीराजे त्याला चांगला धडा शिकवतात, त्याला शिरछेद करणार. तेवढ्या दिलेर खान मध्ये येतो आणि तो दोघांचं युद्ध थांबवतो. पण बहादूर खान हिताला झालेला सगळा प्रकार कुणाला सांगतो? औरंगजेबाला सांगतो. आणि तिथून पत्र पाठवून सांगतो की संभाजीराजे आपल्याला खरंच येऊन मिळालेले नाही, ते फक्त आपल्याला काय करतात, नादवण्यासाठी आलेले. आणि मग औरंगजेब तिकडून एक फतवा काढतो की संभाजीराजांना कैद करण्याचा किंवा ठार मारण्याचा. ही बातमी शिवाजीराजांना गुप्त हेरांकून कळते. दक्षिण दिग्विजयाहून माघारी आलेले असतात आणि शिवाजीराजांना कळल्याच्या नंतर शिवाजीराजे संभाजीराजांना गुप्त हेरांकून आदेश देतात की तुम्ही डायरेक्ट कुठं जायचं, पन्हाळगडावर निघून जायचं या पेडगावच्या किल्ल्यातनं. मग संभाजीराजे आणि दिलेर खान एक भोपाळगडची मोहीम आखतात. त्या भोपाळगडची मोहीम अर्धवट सोडून संभाजीराजे आणि त्यांची बहीण रानोअक्का हे कुठे जातात, पन्हाळगडावर जातात. पण त्यांच्याबरोबर जे येणारे सैन्य होते ना, हे सैन्य इथंच राहिले. मग ह्या सैन्यांना कैद करतो कोण, दिलेर खान आणि हा बहादूर खान या किल्ल्यामध्ये ठेवतो. मग या किल्ल्यामध्ये त्यांना सोडवण्यासाठी शिवाजी महाराजांचं परत सैन्य येतं. पण कसं येतं, येड्याचं सोंग घेऊन येतं. येड्याचं सोंग घेऊन आल्याच्यानंतर येडे आल्याचे ज्यावेळेस बहादूर खानला कळतं तर त्यावेळेस अरे म्हणलं मागच्या वेळेस येडे आले आणि येडे आल्याच्या नंतर किल्ला लुटला गेला, आता सुद्धा येडे आलेत, आता सुद्धा किल्लाच लुटण्याची योजना आहे. म्हणून तो काय करतो, या ठिकाणी जे येडे आहेत ना, जे येडे आलेले आहेत त्यातल्या काही येड्यांना पकडतो. पकडून या ठिकाणी जी मोठ आहे ना, या मोठ्याला जे हत्ती होते, हत्तीची मोठ आपण म्हणतो, तर त्या हत्तींच्या पायाखाली त्या येड्यांना देतो. त्यातनं काही निष्ठून शिवाजी महाराजांच्या सैनिकात त्या ठिकाणी जाऊन म्हणू लागले, मग येड घेऊन पेडगावला जाऊ नका, येड्याचं पांघरून घेऊन पेडगावला जाऊ नका, नाही तर तुम्हाला तिथला तो बहादूर खान हत्तीच्या पायाखाली देईल. अशी हे ऐतिहासिक त्यावेळेस घडल्या. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत हा किल्ला लुटला होता. आपलं सव्वा महिन्याच्या आत. हा, शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 राज्याभिषेक झाला आणि 14 जुलै 1674 हा किल्ला हंबीरराव माहित्यांनी लुटून नेला, म्हणजे 6व्या महिन्याच्या आत. आता ते 15 दिवसाच्या आत, म्हणजे संभाजीराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत बुऱ्हाणपूर ज्यावेळेस आपलीच काही लोक फितूर झाल्याच्या नंतर औरंगजेब सरदार मुकरब खान उर्फ शेख निजाम हा संभाजीराजांना कोकणातील संगमेश्वर या ठिकाणी सहर देसाईच्या वाड्यात पकडल्याच्या नंतर संभाजीराजांना आणि कवी कलशांना घेऊन हा मुकरब खान 32 शिराळ, कराड, सातारा, फलटण, बारामती, कोकण, दौंड आणि दौंडून या पेडगावमध्ये येतो. पण पेडगावमध्ये आल्याच्या नंतर संभाजीराजांना ना तो या किल्ल्यामध्ये नाही आले. या किल्ल्यापासून 1-2 किलोमीटर सरस्वती नदीवर जो एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाचं नाव आहे खंडोबाचा माळ. तर त्या खंडोबाच्या माळावर संभाजीराजांना त्या ठिकाणी आणलं जातं. का आणलं जातं, तर औरंगजेब त्यावेळेस अकलूजच्या किल्ल्यात होता आणि अकलूजच्या किल्ल्यावर त्याला यायला इथं 3 दिवस लागणार होतं, कारण की अकलूज आणि पेडगाव हे 100 किलोमीटर अंतर आहे. तसंच संभाजीराजांना ज्यावेळेस कोकणात संगमेश्वरी पकडल्याच्या नंतर हे संगमेश्वर ते पेडगाव हे अंतर 350 मैल, म्हणजे आता किलोमीटर मध्ये जवळजवळ म्हणजे तो 500-550 किलोमीटर अंतर आहे. हे अंतर मुकरब खान संभाजीराजांना घेऊन 4.5 दिवसात येतात. म्हणजे किती वेगाने आला तो संभाजीराजांना घेऊन. संभाजीराजांना सोडवण्याचा एक त्या ठिकाणी एक प्रयत्न झाला, तो म्हणजे 32 शिराळच्या डोंगरावर धनगराच्या पोरांनी संभाजीराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी त्या अपयशानं. मग संभाजीराजांना या खंडोबाच्या माळावर आणलं. औरंगजेब अकलूजला होता, अकलूजून तो 3 दिवसांनी या किल्ल्यामध्ये आला. किल्ल्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी संभाजीराजांना आणण्याचा आदेश दिला. कुठलं, खंडोबाच्या माळावर.
मग संभाजीराजे हे राजे होते, पण त्याला राजा पद्धतीने नाही आणायचं, तर त्याला सर्वसामान्य कैद्याप्रमाणे आणायचं. सर्वसामान्य कैद्याप्रमाणे का आणायचं, तर संभाजीराजांनी जवळजवळ 9 वर्ष या औरंगजेबाच्या प्रत्येक ठिकाणी छापा मारून तिथे मातबदार सरदारांना पाणी पाजलं. त्यातच 16 जानेवारी 1681 संभाजीराजांनी राज्याभिषेक केल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत म्हणजे 31 जानेवारी 1681 बुऱ्हाणपूर लुटलं. बुऱ्हाणपूरचा खजाना सोडायच्यात आला. आणि त्या दरबारात ज्यावेळेस ते बुऱ्हाणपूर उद्ध्वस्त केलं सगळं. उत्तर भारतातलं सगळं महत्वाचं शहर औरंगजेबाचं अजून आणि औरंगजेबाचं सगळ्यात प्रेम जास्त असणारं शहर म्हणजे बुऱ्हाणपूर. हे लुटलं, जमीन ध्वस्त केलं, सगळं झाडफोड केलं. आणि मग तिथला झालेला सगळा ते झाडफोड हे सगळं लुटलेलं ओसाड पडलेला तो बुऱ्हाणपूरचा किल्ला. ते पाहिल्याच्या नंतर त्या दरबारात औरंगजेबाने शपथ खाल्ली, जोपर्यंत संभाजीराजांना पकडत नाही तोपर्यंत मी माझा खिमांस, तो राजटोप असतो ना त्याला खिमांस म्हणते, तर तो खिमांस मी परिधान करणार नाही अशी शपथ खातो. त्याच्यानंतर रामसेज, नाशिकपासला रामसेज, हा रामसेज मराठ्यांनी किती वर्ष लढावा, 6.5 वर्ष लढवला. पहिल्यांदा याच किल्ल्यावरून बहादूर खान, शाबुद्दीन खान हे किल्ल्यावर आक्रमण करायला गेले रामसेज, पण त्या ठिकाणी असणाऱ्या 600 ते 700 मावळ्यांनी 3.5 वर्ष तो लढवला. त्याच्यानंतर हे फतेह खान गेला. फतेह खान तर मांत्रिक घेऊन गेला, साप करून घेऊन गेला. तर मांत्रिकाने साप मोठा नाक भरून त्याच्यावर चढाई केली, पण मराठ्यांनी टप्प्यात आल्यावर त्याचाही कार्यक्रम केला. आणि तो तिथले म्हणजे हे फतेह खान हे सांगत होते शाबुद्दीन खान, बहादूर खान औरंगजेबाला की म्हणजे हुजूर वहां पर, आलमगीर वहां पर मराठे नहीं रहते, मराठी के भूत रहते. आणि मग संभाजीराजांना त्या औरंगजेबाने या दरबारातनं आदेश दिला, तर काय दिला, तर संभाजीराजांना तख्तपुला करून आणायचं. तख्तपुला म्हणजे काय, तर 2 लाकडी फळ्या, त्या फळ्यामध्ये संभाजीराजांचं मणकं गुंतावले. जसं आपण बैलाला शिळवटीत गुंतितो ना, मणकं गुंतितो ना शिळवटीत, तशा प्रमाणे संभाजीराजांचं ते मणकं गुंतावलेलं. त्या फळ्यांना 2 काड्या होत्या, या काड्यात संभाजीराजांचे हात गुंतावलेले. संभाजीराजांना सगळ्या विदूषकाला जो पोशाख असतो ना, तो पोशाख संभाजीराजांना सगळं परिधान केलेला, ती घुंगराची टोपी वगैरे हे सगळं संभाजीराजांना. आणि काटेरी साखळदानाने सगळं शरीर जखडून एका मरकुटल्या उंटावरून संभाजीराजांची त्या खंडोबाच्या माळावरून धिंड काढण्यात आली. धिंड एवढी कुप्रसिद्ध होती की कोणी यायचं संभाजीराजांच्या अंगावर ठोंकायचं, कोणी संभाजीराजांच्या अंगावर शेण मारायचं, कोणी दगडाने मारायचं, कोणी तलवारीने रेषा मारायचं संभाजीराजांना, कोणी चपलाने हाणायचं, कोणी चपलाचा माळ घालायचा. अशा ज्याला जे वाटेल त्या प्रकारे संभाजीराजांच्या शरीराची त्या ठिकाणी विटंबना करीत करीत संभाजीराजांना ज्यावेळेस या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आणलं जातं, त्यावेळेस संभाजीराजांना या किल्ल्यामध्ये त्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये एक सोडवायचा प्रयत्न होतो. तो प्रयत्न म्हणजे संभाजीराजांचा बालमित्र आणि अंगरक्षक रायप्पा हा संभाजीराजांना त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस संभाजीराजांची ती प्रसिद्ध धिंड पाहली, अरे माझ्या राजाचे काय हाल चाललेत, माझ्या राजाचे एवढे हाल. मग मी राजांना सोडवण्यासाठी, कारण की ज्यावेळेस संभाजीराजे पकडले होते कोकणात, त्यावेळेस हा रायप्पा स्वराज्यात होता, रायगडावर होता. आणि रायगडावरून राजे पकडल्याचे कळल्याच्या नंतर तो या मुघल सैनिकात पखाड्याचं काम करीत होता. पखाडा म्हणजे पाणी वाटण्याचं काम करत होता. सैनिकांना पाणी, पण त्याला कुठेही संधी भेटली नाही. आणि या मुख्य प्रवेशद्वारामध्ये संभाजीराजांची ती प्रसिद्ध धिंड पाहिली, रक्त सळसळलं. त्यांनी एक म्हणजे जे त्यांनी समशेरीने येईन त्या सैनिकांना कापण्याचा प्रयत्न करून संभाजीराजांच्या दिशेने धावू लागला. पण एवढ्या मोठ्या 5 लाख सैनिक, औरंगजेबाची 5 लाखाची छावणी या खंडोबाच्या माळावर होती, संभाजीराजांना घेऊन येत होती. आणि एवढ्या 5 लाख सैनिकांपुढं त्या रायप्पाचं नाव निभाव लागला नाही. रायप्पा त्या ठिकाणी मारला गेला. मारल्याच्या नंतर संभाजीराजांचं धिंड, प्रसिद्ध धिंड या ठिकाणी असणाऱ्या 52 बाजारपेठातनं काढली. आणि ती 52 बाजारपेठातनं धिंड काढून या बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर ज्यावेळेस संभाजीराजांची ती धिंड आली, त्यावेळेस त्यांना त्या मरकुटल्या उंटावरून खाली उतरून संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबाच्या सैनिकांनी उडीत त्या साखळदंडाने उडीत कुठे नेलं, तर औरंगजेबाचा ज्या ठिकाणी दरबार भरला होता त्या दरबारात नेलं. त्या दरबाराच्या प्रवेशद्वारापाशी ज्या वेळेस संभाजीराजे आणि कवी कलशांना नेण्यात आलं, आणि हे पाहिलं कोणी, तर औरंगजेबाच्या दरबारातील ते द्वारपालांनी पाहिलं. आणि द्वारपालांनी पाहिल्याच्या नंतर
औरंगजेबाला मोठ्याने आरोळ ठोकून सांगतात की काफर संभाकूला जा रहा है. काफर संभाकूला जा रहा है म्हणल्याच्या नंतर औरंगजेब सिंहासनावर बसलेला होता. सिंहासनावर त्या जे राज दरबाराची जे प्रवेशद्वार होतं या प्रवेशद्वाराकडे तो बघत होता. आणि संभाजीराजे कवी कलश याचा आतमध्ये ज्यावेळेस आणलं आणि आणल्याच्या नंतर त्याला वरना पाहिल्याच्या नंतर सिंहासनावर बसलेला हा औरंगजेब सिंहासनावर खाली उतरला. त्याला आनंदच एवढा झाला की चला आम्ही 9 वर्षे पकड्यासाठी दख्खनमध्ये आलो. म्हणजे ह्याच्यात आलो काय दख्खनच या दख्खनमध्ये आलो. तो आजकाल आपल्या ताब्यात आलाय म्हणून एवढा आनंद झाला की त्याने सिंहासनावरून खाली उतरला आणि सिंहासनावरून खाली उतरून अल्लाचे आभार मानू लागला. पश्चिमेकडे तोंड करून नमाज पडू लागला. नमाजाच्या अवकोता पडू लागले. हे दृश्य ज्यावेळेस संभाजीराजेंनी पाहिलं त्यावेळेस कवी कलशांकडे पाहून संभाजीराजे म्हणतात, कविराज या प्रसंगावर तुम्हाला एखादी कविता सुचती का नाही? तुम्ही म्हणता ना आम्ही शीघ्र कवी आहोत. कवी कलश संभाजीराजांकडे पाहतात आणि संभाजीराजांना म्हणतात, अहो काय राजन म्हणले, एवढं युद्ध करून आले, थकून भागून आलेले तुला येत शत्रूच्या गोट्यात मृत्यूच्या दारात आहे तरी तुम्हाला कविता ऐकूशी सुटली. खाना राजन म्हणजे आम्ही पण कविता करा. मग त्या कवी कलशांनी सोलकटमधून कविता केली. ती कविता होती, यावन रावण की सभा शंभो बंधो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप खेलो रणरंग झो रवी छबी देखत ही कद्दत हो बदरंग तो तेव तेज निहार के तकत तेजत औरंग तकत तेजत औरंग. मराठीतला अर्थ, रावण रूपी औरंग्याच्या सभेत शंभू राजांना प्रचंड रणकंदन केल्यानंतर त्यांचं रक्तानं मापलेलं शरीर जसं आपण हनुमानाला शेंदूर लावतो ना, शेंदूर लावल्यानंतर हनुमान कसे दालबंद दिसत आहे तसे महाराज राजे तुम्ही दिसताय मला. आणि ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा निस्तेज होतो, सूर्याचे किरण पडल्याच्या नंतर जो रात्रीचा चकाकणारा काजवा दिवसा का चकत नाही तर सूर्याची किरण पडल्याच्या नंतर तिची चकाकी नाहीशी होती. तशाच पद्धतीने मला तुमचं तेज पाहून औरंग्या आपलं गुडघे टेकून तुमच्या समोर काय झालेलं आहे, नतमस्तक झालेलं आहे. आता हे औरंगजेबाला कोणी सांगितलं तर औरंगजेब जिथं जिथं जाईल तिथं तिथं बखर लिहिली जायची. आणि या बखर लिहिण्यासाठी औरंगजेबाच्या दरबारात लेखक होते. ते लेखक कोण तर ईश्वरदास नागर, ढेमचंद सक्सेना, खापे खान आणि साकी मुस्तित या 4ही लेखकांनी त्यांच्या बखरमध्ये लिहिला. आणि औरंगजेब ज्यावेळेस त्या सिंहासनावर आला त्यावेळेस त्याचा अर्थ सांगितला. म्हणजे औरंगजेबाला जे कविता आणि त्या कवितेचा अर्थ सांगितला, औरंगजेबाला ज्या भाषेत समजत होता त्या भाषेत त्याचा अर्थ सांगितला. कवी कलशांची जी भाषा लिहायची आज्ञा औरंगजेब देतो. संभाजीराजांना मग मुकरब खानाचा मुलगा इखलास खान येतो आणि इखलास खान संभाजीराजांना अनेक प्रश्न विचारतो. त्यातले प्रामुख्याने पहिला प्रश्न, स्वराज्याचा खजाना कुठे? संभाजीराजे म्हणतात, या ठिकाणी सगळ्यात सह्याद्रीच्या प्रत्येक दगडामध्ये, कपारीमध्ये, नदीमध्ये, नाल्यामध्ये सगळ्यांकडे आहे. आया बहिणींकडे, परत या ठिकाणी असणाऱ्या जीवांत सगळे जीव सजीव यांच्याकडे तो खजाना आहे. आणि तो स्वराज्याचाच आहे, तो तुमचा कशाला, आम्ही तुम्हाला तो देणार नाही. दुसरा प्रश्न विचारला, आमच्यातले कोण फितूर होते? संभाजीराजांनी फक्त एकच नाव घेतलं, ते म्हणजे औरंगजेबाचा मुलगा अकबर. हा संभाजीराजांना मिळालेला होता. पण त्याला वास्तविक विचारायचं होतं की 1678ला आमचा एवढा पहारा असून आणि या ठिकाणी एवढं मजबूत ह्या बहादूरगड असून सुद्धा तुम्ही इथनं पलायन कसं काय? कोणी मदत केली आमच्या लोकांनी? कोणीतरी मदत केल्याशिवाय तुम्ही इथनं पलायन झाले का? हा संभाजीराजांनी सांगितलं नाही. आणि तिसरा प्रश्न, तुमचा धर्म सोडा. तुमचा धर्म सोडून आमचा धर्म स्वीकारित असेल तर कदाचित आलमगीर तुम्हाला काय करतील, माफ करतील. असं कुणी विचारलं तर मुकरब खानाचा मुलगा इखलास खानने अनेक प्रश्न विचारले, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मग औरंगजेब संतापला आणि औरंगजेबाने संभाजीराजांना त्या दरबारात 26 दिवस यातना दिल्या. पहिल्या दिवशी तर काय केलं तर संभाजीराजांना फार केसापासून नाकापर्यंत चेहऱ्यातलं सगळं कातडं सोडून काढलं. जसं बोकड सोडावं तशा प्रकारे संभाजीराजांना सोडलं आणि त्याच्यावर मीठ चोळलं. संभाजीराजांची पकडीने बोटे काढली, संभाजीराजांचे नखे काढले पकडीने, संभाजीराजांची बोटी छाटली, गुडघ्याच्या वाट्या काढल्या, गोट्याच्या वाट्या काढल्या, पायाची बोटी छाटली, दात काढले संभाजीराजांचे, नाक तोडलं, कान तोडलं, बोटही तोडली. संभाजीराजांची डोळे काढले,
जिभही काढली, कानात गरम तेल ओतलं, एवढंही करून एक आराम, गानात परत शिसं करून ओतलं गरम करून. अशा प्रकारे संभाजीराजांना 26 दिवस या ठिकाणी हातोनात केले गेले. आणि मग इथूनच अर्ध मेलेल्या अवस्थेत तुळापूरला नेले. त्यास औरंगजेब आणि औरंगजेबाची मुलगी ही ज्यावेळेस औरंगजेब त्याच्या मुलीला म्हणू लागला, सचमुच शेर का चावा है म्हणजे, हमने आंखें निकाली, नहीं झुकी उसकी आंखें हमारे सामने, जबान काट दी लेकिन नहीं मांगे उसने रहमत के ऊपर, हाथ काट दी, नहीं फैलाए हमारे सामने हाथ, असं म्हणून म्हणलं सचमुच शेर का छावा आहे असं म्हणून संभाजीराजांना इथनं घोड्याला वडीत वडीत संभाजीराजांनी कवी कलशांना तुळापूरला नेलं. आणि तुळापूरला नेऊन त्यांची त्या ठिकाणी फाल्गुन अमावस्या दिवशी वधस्तंभाला बांधून हत्या करण्यात आली. आणि हत्या करून शरीराचे तुकडे तुकडे करून त्या ठिकाणी असणाऱ्या भीमा, भामा आणि इंद्रायणी नदी पात्र संभाजीराजांचे तुकडे फेकून दिले. दिवसाचं कुणाचं धाडसही नव्हतं. वडोदगावच्या लोकांनी पाहिलं, पण ते दिवसा काही जाऊ शकत नव्हते, कारण त्या ठिकाणी मुघलांचे जवळजवळ 5 लाखाचं सैन्य. आणि तिथं आदेश काढला होता, जो कोणी संभाजीराजांच्या शरीराला शिवल त्याची अशाच प्रकारे हत्या करू. मग वडोदगावचे लोक रात्रीतनं गेले. रात्रीतनं जाऊन त्या ठिकाणी त्यांनी संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे गोळा केले. गोळा करून ते गावात आणले. गावात एका वाड्यात शिवून काढले. आणि मग संभाजीराजांचे त्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले. अशा प्रकारे संभाजीराजांचा अंत झाला. संभाजीराजांच्या अंत झाल्याच्या नंतर सुद्धा आपले लोक एवढे पेटून उठले की ह्या औरंगजेबाला जवळजवळ बिगर राजाचं 17 वर्ष या महाराष्ट्रातच, या दक्कनमध्ये ठेवला. आणि शेवटची माती सुद्धा इथंच केली. त्यावेळेस असे लोक पेटून उठले की घराघरात दुर्गा झाल्या आणि गवतालाही भाले फुटली. औरंगजेबाविरुद्ध सगळा असंतोष मानला गेला. औरंगजेबावर राग निर्माण झाला सगळ्या लोकांचा. आणि औरंगजेबावर नंतर तिथून पुढे कितीतरी हल्ले झाले. आणि त्या हल्ल्यातनं औरंगजेब कसा वाचला, पण शेवटी याच महाराष्ट्राच्या मातीत त्याची माती झाली. त्या काकांबरोबर आम्ही त्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये गप्पा मारत होतो आणि तेवढ्याच तिथे 2 व्यक्ती आल्या. तर ते कीर्तनकार होते हे त्यांच्या बोलण्यातनं लक्षात आलं. आणि त्यांनी नंतर शिवाजी महाराजांची गाणी त्या मंदिरामध्ये गायला सुरुवात केली. त्यांचा आवाज इतका दमदार होता की संपूर्ण मंदिरामध्ये त्यांचा आवाज हा घुमत होता. आणि असं वाटलं की आजच्या डिजिटलच्या युगात किंवा हेडफोन्सच्या युगात अशा दमदार आवाजामध्ये मंदिरामध्ये गाणं ऐकलं, हाही आमच्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड दगडाच्या किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड दगडाच्या किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड दगडाच्या किल्ल्यावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड दगडाच्या किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड दगडाच्या किल्ल्यावर. हो माझ्या राजाचं नाव गाजते गड दगडाच्या किल्ल्यावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर.
भगवा झेंडा दिसल्यावर जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड दगडाच्या किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड दगडाच्या किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड दगडाच्या किल्ल्यावर. ओ एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड दगडाच्या किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड दगडाच्या किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड दगडाच्या किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तिच्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून. तिच्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून. ती ऐकते आपलं सर्व काही. अहो ती ऐकते आपलं सर्व काही. अहो ती ज्ञानेशाची भगिनी मुक्ताबाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती ज्ञानेशाची भगिनी मुक्ताबाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई. माझी मुक्ताई मुक्ताई मुक्ताई. अहो नका डगमगू देऊ विश्वासाचं माप. तिला फक्त पाहिजे तुमचं अंतकरण साफ. अहो नका डगमगू देऊ विश्वासाचं माप. तिला फक्त पाहिजे तुमचं अंतकरण साफ. जर मनोभाव केलं समजा कडालच नेल. अहो मनोभाव केलं समजा कडालच नेल. उगत नाही भरत ती मुक्तानगर बाई. अहो ती ज्ञानेशाची भगिनी मुक्ताबाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. आईच्या मूर्तीला पाहून मुक्ताईच्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून. मुक्ताईच्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून. ती ऐकते आपलं सर्व काही. अहो ती ज्ञानेशाची भगिनी मुक्ताबाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई. श्रीमंत श्री आदिशक्ती मुक्ताबाई की जय. आपण मंदिरामध्ये आरती करतो, मात्र त्याच मंदिरामध्ये स्वधर्मासाठी आणि स्वराज्यासाठी झटणाऱ्या आपल्या रयतेच्या राजाबद्दल किंवा शिवाजी महाराजांची गाणी जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा तिथली ऊर्जा एक वेगळीच निर्माण होते. आणि असं वाटतं की ही मंदिरं जी आहेत ती फक्त शांततेसाठी नाही, तर आपल्या इतिहासामधूनच प्रेरणा घेण्यासाठी आहे याची खात्री पटते. दिन पीडितांना मिळत होता न्याय. होते सारे ते भाऊ भाऊ नव्हता कुठे अन्याय. शिवराज्यात दिन पीडितांना मिळत होता न्याय. होते सारे ते भाऊ भाऊ नव्हता कुठे अन्याय. शिवरायानं अपराध्यांना दिली बघा हो सजा. दिली बघा हो सजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जानता राजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जानता राजा. नाही भ्याला कुणाच्या बाला कमी कुठे ना पडला. नाही भ्याला कुणाच्या बाला कमी कुठे ना पडला.
मर्द मराठा शूरसेनानी हक्कासाठी लढला, अखंड केली ही जनसेवा, अखंड केली ही जनसेवा, नाही पडला खुजा, नाही पडला खुजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जानता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जानता राजा. लख लख चमकत तडपत होती शिवबाची तलवार, महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार, अहुमानाचा हा करून मुजरा, करती सारे पूजा, करती सारे पूजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जानता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जानता राजा. ज्या वेळेला आईसाहेब जिजाऊ काही नुकतेच बाळंतपण झालेलं असताना आईसाहेब जिजाऊ घोड्यावरती बसावं आणि राज्याची पाहणी करण्याकरता निघावं, तेवढ्यात एका दासीला सांगावं की लक्ष ठेव राजांवरती आणि जावं. तेवढ्यात छत्रपती शिवाजी राजे बालवयात असताना झोपेतून जसे जागे झाले तसे रडायला लागले आणि त्या आईला ते लेकरू पाहताना त्या आईला पान्हा आवरला नाही. त्या आईनं त्या छत्रपती शिवाजी राजांचं बालवयात असलेलं मूग आपल्या स्तनाला लावलं आणि दुग्धपान केलं. परंतु त्या काही काळानंतर लगेच आईसाहेब जिजाऊ आल्या आणि आल्यानंतर पाहिलं आणि आईसाहेबांना कळाल्यानंतर पाहिलं तर दुधाने ओढ भिजलेले दूध दिसलं तोंडाला. त्यावेळेला विचारण्यात आलं काय केलं, त्यावेळी त्या दासीने सांगितलं आईसाहेब क्षमा करा, अहो राजे उठले आणि मी त्यांना दूध पाजलं. त्यावेळेला आईसाहेब जिजाऊंनी दोन्ही पाय हातात घ्यावे आणि नरड्यात बोट घालून पूर्ण दूध बाहेर पाडावं आणि पाडल्यानंतर मग ओकारा करून पूर्ण दूध बाहेर पाडलं आणि त्यावेळेला बोलावं. आईसाहेब जिजाऊ बोलतायत आणि आईसाहेबांची ज्या वेळेला मैत्रीण भेटते आणि मोठ्या झाल्यानंतर मग ती मैत्रीण आईसाहेबांना बोलते, परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, आई जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, किंमत केली दुधाची तुझ्या जिजाग, किंमत केली दुधाची तुझ्या जिजाग, आई जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. शिवबा जन्माला आला नसता हिंदू धर्म बुडाला असता, हिंदू धर्म बुडाला असता, हिंदू धर्म बुडाला असता, भल्या भल्याची घेतली त्यानं आता मजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. गिरशी करी किरटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. तेव्हा आमच्या या अनुभवावरून हे लक्षात आलं की इतिहास हा फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नसून तर तो जगण्यासाठी आहे. धर्माचं रक्षण करणं ही कोणा एकाची जबाबदारी नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. शेवटी एकच सांगावं वाटतं की आपल्या राजांचा इतिहास आपण विसरला नको, कारण की जो व्यक्ती इतिहास विसरतो तो भूगोल घडवू शकत नाही. तेव्हा आपला आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद.